आज ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभ आज पार पडत आहे। त्या समारंभाच्या निमित्तानं सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं मी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो। गेली 9 वर्षे झाली ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारण्याची परंपरा जोपासत आहेत। मी सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छाही देतो। समाजामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं खूप अवघड गोष्ट असते, विद्यार्थ्यांना शोधणंसुद्धा खूप अवघड काम असतं। अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामधल्या 200 विद्यार्थ्यांना तुम्ही संघटित करून एकत्रित करून पालकांनाही संघटित करून एकत्रित करून आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छाही देतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नुकतेच आपल्या भागाचे आमदार शंकरशेठ जगताप साहेब, दुसरे आमचे मार्गदर्शक शशिकांतजी तरंगे साहेब पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले। राजाभाऊ दुर्गे असतील, गजर वाघमोड साहेब असतील, गोपळे साहेब असतील, विनाताई असतील, सर्वच मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। दुर्गे साहेबांनी सांगितले की प्रत्येक वर्षी तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित असता। मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं माझं ऋण फेडणं मला खूप अवघड आहे आणि म्हणून कुठेही कार्यक्रम असला समाजाचं तर मला जाणं कर्तव्य असतं आणि म्हणून मी समाजाला प्रथम प्राधान्य देतो आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाला मी सुद्धा उपस्थित आहे। गेली अखंड 9 वर्ष झाली आणि म्हणून मला एक आपल्याला कळकळीची एक विनंती करायची आहे। बऱ्याच वक्त्यांची भाषणं झाली, सगळ्यांची ऐकली असताल, तुमच्या मागण्या सगळ्या तुम्ही आमदार साहेबांच्याकडे सांगितलेल्या आहेत। गेली 75 वर्ष झालं आपल्या त्या मागण्या चालूच आहेत। कधी न्याय मिळेल मला माहीत नाही, पण अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोक एवढी मोठी अहिल्यादेवी जयंती साजरी करण्यात आली। तर धनगर समाजाकडे वोट बँक म्हणून बघितलं जातं। धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये 2 कोटी आणि देशामध्ये 27 कोटी लोकसंख्या असणारा हा धनगर समाज आहे, त्याच्याकडे वेगळ्या आशेनं बघितलं जातं। म्हणून मला आपल्या दुर्गे साहेबांनी कळकळीची विनंती आहे की मी बरेच वर्ष झाली बरेच वेळा आपल्याकडे मागणी करतोय की बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित आहे, की बहुजन समाज हा शिक्षणापासून अंधारात आहे। त्याला प्रकाशाकडे न्यायचं असेल तर शिक्षणाची कास धरल्याशिवाय आपली प्रगती होत नाही। म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही। म्हणून आजचा हा सन्मान सोहळा एवढा मोठ्या संख्येनं पार पडतोय, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय। पण पिंपरी चिंचवड शहराची आपण लोकसंख्या 30 लाखाच्या आसपास सांगितली, पण ह्या खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा आणि विदर्भातली या ठिकाणी लोक राहतात। काहीतरी कामाच्या निमित्तानं पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी लोक येत असतात। अशा विद्यार्थ्यांच्यासाठी MPC UPSC सेंटर असणं खूप काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृहसुद्धा असणं खूप काळाची गरज आहे। आणि त्याच धर्तीवर मी गेल्या वर्षी आपल्याला सांगितलं होतं, कारण त्याच धर्तीवर आपण 20 गुंठ्याच्या जागेमध्ये आपलंही 8.5 कोटीचं मी इस्टिमेट काढलेलं आहे आणि त्या 8.5 कोटीच्या इस्टिमेटमध्ये मी सुद्धा भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्रात नाही तर डोंगरदऱ्यामध्ये राहणारा धनगर समाज आहे, त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठीचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। आपण सुद्धा 25 गुंठे 20 गुंठे या ठिकाणी आता जागा घेणार आहात। त्या ठिकाणी अहिल्यादेवीचं भवन बांधा, महान पुरुषांचे विचार जोपासण्यासाठी एक अभ्यासिका तयार करावी आणि विद्यार्थ्याला जे गोरगरीब आहे, ज्याला आई वडील नाहीत, ज्याला आईचं आहे फक्त पण वडील नाहीत, अशा विद्यार्थ्यांचं पालन पोषण करण्यासाठीचं वसतिगृह उभारलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। कारण शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होत नाही। या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये 3.5% वर्ग असणारा ब्राह्मण समाज आहे, हा देशावरती राज्य करतो आणि ज्या महाराष्ट्रामध्ये 2.25 कोटी 2 कोटी आपण मोठ्या संख्येनं सांगत असतो आणि या देशामध्ये 27 कोटी धनगर समाज आहे, अशा लोकसंख्येनं असणारा हा समूह आजही बहुजन ह्या सगळ्या ह्या बाकीच्या कामापासून म्हणजे की आपल्या शिक्षणापासून वंचित आहे। त्यांना शिक्षणाची खूप अत्यंत गरज आहे। कारण मी डोंगरदऱ्यामध्ये मी बघत असतो की प्रत्येक वेळेला मी शनिवार रविवारी कार्यक्रमाला जात असतो, विद्यार्थ्यांच्या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जात होतो। आमची इथं आज भोरवेलला मुळशी तालुक्यातले मुलं इथं आलेले आहेत, या सगळ्यांच्या बरोबरी मी डोंगरदऱ्यामध्येच काम करत असतो। मला आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे की सगळे सदन लोक आहेत, बऱ्यापैकी त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, पण खिशात कोण हात घालायला मागत नाही। दुर्गे साहेब, मुलं दत्तक पालक योजना आपण राबवली पाहिजे। माझ्याकडे सगळं ऑनलाईन रेकॉर्ड असतं, बोलणं सोपं असतं, कर्तव्य कृती करणं खूप अवघड असतं, पण मला आपल्याला कळकळीची विनंतीच करायची आहे। आज मी बरेच वर्ष झाली विनंती करतोय, बोलणं सोपं असतं, करणं खूप अवघड असतं। मला एक परवा असा एक विद्यार्थी भेटला की मी IPS डोळे साहेबांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी गेलो होतो, मी कागलला। त्या ठिकाणी कागलच्या ठिकाणी मुरगुड म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी API शिवाजी करे म्हणून आहेत। बऱ्यापैकी तिथं अधिकाऱ्यांचं खूप मोठं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थ आहे। त्याचप्रमाणे जसं वाघमोडे साहेबांच्या तालुक्यामध्ये मान तालुका असा महाराष्ट्रातला आहे की जिथं बुद्धीचा
म्हणजे पाण्याचा दुष्काळ आहे पण बुद्धीचा दुष्काळ नाही, अशा मान तालुक्यातले सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी आहेत. पण मला एक असं एक उदाहरण परवा जाता जाता आठवलं की डोंगरदऱ्यातला एक मुलगा होता, तिची खूप इच्छा होती की मला खूप शिकायचे, मला खूप शिकायची, पण मला माझ्या गावातील लोक मला मदत करत नाही. तसंच IPS डोणे साहेबांचं सुद्धा तीच कंडिशन होती. IPS डोणे साहेबांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने लोकांनी मदत केली, पण गावातल्या लोकांनी, समाजातल्या लोकांनी, पै पाहुण्याने मदत केली नाही. ही धनगर समाजाची शोकांतिका आहे. बोलणं सोपं असतं बांधवावर, पण आपल्या घरातला बांधव, समाजातला बांधव, भावकीतला बांधव, भावाचा मुलगा सुद्धा या प्रवाहामध्ये येणं खूप काळाची गरज आहे. मी मोठा झालो म्हणजे समाज मोठा होतो अशी पद्धत ही चुकीची पद्धत आहे. म्हणून बहुजन समाजातल्या वर्गानं एक विद्यार्थी गावातला जरी विद्यार्थी दत्तक घेतला, त्याची शिक्षणाची फी भरण्याची जर तुम्ही दातृत्व दाखवलं तर निश्चितपणे या धनगर समाजाची शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला एक कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो. मी वारंवार आपल्याला सांगतो की मी स्वतः अनुभवलेलं आहे, कारण गेली 25 वर्ष झाली मी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि म्हणून 4,500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचं काम मी स्वतः केलं. आणि काही तोंडाची गोष्ट आहे, माझ्याकडे सगळं ऑनलाईन रेकॉर्ड आहे की गेल्या वर्षी मी 16 लाख रुपये ऑनलाईन फी भरलेली आहे विद्यार्थ्यांची. त्याच्यामध्ये नथुराम डोईपुडे, आमचा बाबुराव शिडगे आहे या ठिकाणी आहेत, ही डोंगरदऱ्यातली सगळी मुलं आहेत, ती इंजिनियर आहेत. पण यांना शिक्षणाची वाट मोकळी करून देण्यासाठी सुद्धा आज आपल्याला खडतर प्रवास करावा लागतो. 21-20 किलोमीटर आम्हाला चालत जावं लागतं. रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत. या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये अमृत महोत्सव आम्ही साजरा केला, पण डोंगरदऱ्यामध्ये जो असणारा बहुजन समाज आहे, धनगर समाज आहे, अजूनही शिक्षणापासून वंचित आहे. ह्याला कारणीभूत धनगर समाज आहे. बाकीच्या नेत्यांना बोलल्यात काही मला दोष द्यायचे नाही, पण त्याला कारणीभूत धनगर समाजच आहे. म्हणून दुर्गे साहेब म्हटले की आमदार व्हायचं, नक्की आमदार व्हायला पाहिजेत. त्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये लोक गेलीही पाहिजे, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण आपल्यातले हेवे दावे, गट तट आणि अंतर्गत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या संपल्या पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी साजरी करत असताना ही सगळ्या आमदारांना पत्र दिली होती. त्यापैकी बऱ्या आमदारांनी स्वीकारली, पण त्यांनी ते नाकारलं. म्हणून मी एक असा निर्णय घेतला की 15 जूनला महाराष्ट्रामध्ये त्रिशताब्दी म्हणजे 300 वर्ष अहिल्यादेवी जयंतीची साजरी करत असताना ह्या कर्तृत्ववान महिलेच्या जयंतीच्या निमित्तानं मी प्रत्येक आमदारांना पत्र दिलं होतं. माझ्याकडे सगळ्यांची पोहोच आहे. या कुठल्याही आमदारानं धारिष्ट केलं नाही किंवा खासदारांनी धारिष्ट केलं नाही की कर्तृत्ववान 300 महिलांचा सत्कार करावा. असं केलंच नाही. टाळ्या वाजवून बघा, केलंच नाही. पण ते मी करून दाखवलं आणि मी अजूनही करणार आहे. पुण्याला 20 तारखेला सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये तो सन्मान सोहळा पार पडणार आहे. आणि 15 जूनला दुर्गे साहेब कराडला मी 146 महिलांचा सन्मान केला. 146 महिलांचा सन्मान करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. रामहरी रुपनवर आमदार साहेब त्या ठिकाणी होते, बरेच अधिकारी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. महिलांना सुद्धा पुढे तुम्ही आणलं पाहिजे. पुरुष संस्कृती ही दबावाची संस्कृती आहे. महिलांना पुढे आणलं तर स्त्री त्या कुटुंबाची जबाबदारी किंवा समाजाची प्रगती होते. अहिल्यादेवीची त्रिशताब्दी म्हणजे काय आणि जयंती कशी साजरी करायची असते. प्रत्येकाच्या घरामध्ये पूजन झालं पाहिजे, त्यांचा इतिहास प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेला पाहिजे, इतिहासाचं वाचन झालं पाहिजे. मग असे तरंगे साहेबांनी सांगितलं घाट बांधार ह्याच्या पुढे आम्ही जात नाही. आम्ही महेश्वरला गेलो कधी, आम्ही कधी इंदोरला गेलो, चौंडीला कधी गेलो. आम्ही जातोय फक्त कोकणच्या किनारपट्टीला, गोव्याला, सगळ्या त्या पिकनिक पॉईंट सगळे आपण बघायला जातोय. नवीन पिढीला जर तुम्हाला आदर्श द्यायचा असेल तर या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे, तो पण तुम्ही दिला पाहिजे. म्हणून त्रिशताब्दी जयंती ही साजरी करत असताना पुढचा आमचा टप्पा माझा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा असा आहे की 300 विधवा महिलांना साडी वाटप आणि 300 कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा. प्रत्येक कार्यक्रमाला वाघमोडे साहेब असतात. कराडच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला वाघमोडे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून नेहमी हजर असतात. ते सगळे तुम्हाला कार्याची माझ्या दखल देतील. मला सांगायचं आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने जर समाजाची मनात जर भावना तुमची जागृत असली, चांगली भावना जर असेल की प्रत्येकाला मदत करायची, तर निश्चितपणाने समाज अधोगतीला जाणार नाही. पक्ष हा भाग वेगळा आहे, समाजाचा कार्यक्रम आहे, पण माणसं आमच्या समाजाचा यूज आहे थ्रू वापरा आणि फेका मात्र ही नीती नुकती वापरतात. आम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. राजाभाऊ नगराध्यक्ष मी गेल्यावर सांगितलं की महापौर, पण अजून काही इलेक्शन लागणं झाले. किती वर्ष झाली लोकशाही या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, किती वर्ष झाली आम्ही वाट बघायचं. प्रत्येक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय की मला ह्या महानगरपालिकेमध्ये जायचं आहे, पण इलेक्शन काय लागेना. इलेक्शन लागलं पाहिजे. जास्तीत जास्त 30 लाख लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं 2-4 लाख तरी धनगर समाज असतील. जास्तीत जास्त वेगवेगळ्या पक्षातून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक जावे अशी माझी तुम्हाला एक विनंती आहे. की का जावे विनंती आहे अशी, तर धनगर समाजाच्या मुलांचा
सगळा प्रश्न सुटून जाईल की जेणेकरून राजाभाऊ दुर्गे एकटे लढत आहेत. तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर निश्चितपणाने 20 काही 1 एकर सुद्धा तुम्हाला जागा मिळून जाईल. त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक आयले देवींचं होईल. पुतळे बितळे सोडून द्या, पुतळे काही उपयोगाचे कामाचे नाहीत. रस्त्याला नाव देणं सुद्धा खूप चुकीची गोष्ट आहे. आणि धनगर समाजाचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे धनगर एसटी आरक्षणाचा. हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण हा जिव्हाळा आता निघून गेला आणि वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी पुढे यायला लागल्या आहेत. आम्हाला नावं नको. आमच्या हृदयामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं नाव आहे. सगळ्या जगाला माहीत आहे की जगामध्ये एकमेव अशी अद्वितीय स्त्री होऊन गेली ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. अशा ह्या स्त्रीचं सगळ्या जगामध्ये काम आहे. पण आमची जी मुळात मागणी आहे की धनगर समाजाला एसटीची आरक्षणाची मागणी आहे ती मंजूर करून घ्यावी अशी मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. ज्या ज्या वेळेला तुम्ही पक्षांच्या नेत्यांकडे जाल त्या त्यावेळेला ही मागणी करा की आमचा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची मागणी मंजूर करा. अशा प्रकारचं तुम्ही निवेदनाचा धडाका लावा. आता कुणी सुद्धा मला वाटतं 7-8 महिने झाले कुणी प्रशब्द काढायला तयार नाही आरक्षणावर. मला वाटतं की या धनगर आरक्षणाच्या नावावर सगळे काय काय सगळे कमवत असतील, सगळे काय स्वतःची पोटं भरत असतील. पोटं भरावी मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे, पण समाजाच्या नावावर जे जे लोक मोठे झाले त्यांनी समाजाकडे मागं वळून बघणं खूप काळाची गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी जाता जाता मी आपल्याला एक विनंती करतो की डॉक्टर नितीन वाघमोडे यांच्या घरामध्ये 4 अधिकारी आहेत. किती अधिकारी आहेत? मी परवा त्यांच्या वडिलांच्या पंचायतीला गेलो होतो. पाण्याचा दुष्काळ 12 महिने टँकर असतो. वडील त्यांचे PI होते. कराडला 2003 साली मी ज्यावेळेला विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला साहेब स्वतः ड्रेसवर आले. मी त्यांना निमंत्रण द्यायला गेलो होतो. त्यावेळेला ते म्हटले कार्यक्रम कुठे? मी कराडच्या विनुताई चव्हाण हॉल 2003-04ची गोष्ट असेल माझ्या माहितीप्रमाणे. त्यावेळेला साहेब आले होते. मी म्हटलं साहेब तुम्ही कसे येणार? मला म्हटले तुम्ही कसं यायचं तसं सांगा. मी म्हटलं साहेब समाजाला कळलं पाहिजे की तिथं गुणवंत विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या समोर तुम्ही एक समाजातला PI, एक PSI, एक API म्हणून. साहेब त्यावेळेला स्वतः पोलीस खात्याच्या ड्रेसमध्ये वर्दीमध्ये तिथं आले. त्यावेळेला आमच्या कराड तालुक्याचा पहिला PI ते म्हणजे वाघमोडे साहेबांचे वडील वाघमोडे साहेब. म्हणजे समाजामध्ये किती परिस्थिती बदलत जाते. 2003-2004 नंतर आज किती साल आले. हे अधिकारी निर्माण करण्याचं व्यासपीठ आहे. सरपंच चेअरमन सोसायटीचे चेअरमन करण्याचं हे व्यासपीठ नाही आहे. आणि म्हणून समाजामध्ये अधिकारी जास्त घडले पाहिजे. म्हणून ब्राह्मण समाज या देशावरती राज्य करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये 5 अधिकारी असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये सगळे नोकऱ्या करतात. आमच्या मुलीने नोकरी करायची म्हटली की तोंड वाकडी, आमच्या बायकोने नोकरी करायची म्हटली की तोंड वाकडी, बायकोचा सत्कार करायचं म्हटलं की ह्यांची तोंड वाकडी, बायकोचा पुरस्कार द्यायचं म्हटलं तरी तोंड वाकडी. मला खूप अनुभव आता हे 6 महिन्यामध्ये आला. मी माझ्या प्रत्येक मित्रांना म्हटलं अरे तुमच्या बायकांचा प्रस्ताव पाठवा. तुमच्या बायका एवढ्या मोठ्या टॉप पोस्टला घ्या. कशाला माझ्या बायकोचा? माझाच घे. तुझं काय काम आहे? त्रिशताब्दी अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे. तुझं काय काम आहे? तू जातोय पक्षात घेणं तिकडे काय चपलं उचलायची तेवढी उचल तिकडे. ज्या माझ्या बहिणीने एवढं घर संसार सांभाळलाय, कुटुंबाची जबाबदारी घेते त्या स्त्रीचा सन्मान होणं खूप काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने 300 महिलांचा सन्मान सोहळा आपण पार पाडला. 146 कराडला, पुण्याला 80 आणि राहिलेल्या सगळ्या मुंबईला होणार आहेत. आपण सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनी उपस्थित राहावं असे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. लांबलेलं भाषण माझं संपवतो. बोलणं सोपं खूप असतं, पण तुम्हाला परत सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान स्वीकारून परत तुम्हाला तिकडे जायचंय, कारण जेवायचंय आणि मला परत करायला जायचंय. उद्या मला बँकेमध्ये ऑफिसला कामावर जायचंय. त्याच्यामुळे मी माझं लांबलेलं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा सांगतो, एकदा चौंडीला जाऊन या, महेश्वरला जाऊन या, अहिल्यादेवीचं काम बघून या. बोलण्यासारखं खूप गोष्टी असतात. लोक समाजाकडे वेगळ्या आशेने बघतात. त्यातली समाजातली विद्रोही संतोषी लोक माणसं असतात. अहिल्यादेवीचं काम तर तुम्हाला बघायचं असेल तर महेश्वरला जा. आज या ठिकाणी ज्या महिला बसल्यात त्यांच्या प्रत्येकीच्या अंगावर जी साडी आहे ती सगळे विधवा, परित्यक्त्या, बलात्कारित, ज्या सासू सासऱ्यांनी नवऱ्यांनी जे त्रास दिलेले आहेत ज्या महिला आहेत त्या महिलांचं संगोपन करण्याचं 300 वर्षापूर्वीची कोणी काम केलं असेल तरी अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. आजही त्या ठिकाणी अहिल्याश्रम नावाचा तिथं संस्था चालू आहे. त्या संस्थेच्या वतीनं जी साडी तुम्ही आज घातली तिथे विणायचं काम चालू अखंडपणे चालू आहे. अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही भेट द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो. आणि सन्मान सोहळा हा सगळ्यांचा होणारच आहे. महावीर काळे असतील, संजय नायकवाड असतील, केळुके साहेब असतील, सुनील बनसोडे असतील, संतोष पांढरे असतील, सर्वच त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दुर्गे साहेब तुमच्या सुद्धा विनंतीला मी मान देतो. तुम्ही कुठलाही समाजाचा फक्त कार्यक्रम घ्या, पक्षाचा नाही, समाजाचा कुठलाही कार्यक्रम घ्या, मी नक्की हजर राहणार. पक्षाच्या कार्यक्रमाला मी कधी स्टेजवर जात नाही. मी मगाशी म्हटला माझंही वय आता 50 वर्षाचं आहे. मी चालू आहे पुढं आता.
पण मी अजून पक्षाचं लेबल लावून घेतलेलं नाही आणि घेणार नाही. येईन पण धनगर समाजाला एसटीच आरक्षण मिळाल्यानंतर ही प्रत्येकाची भावना ठेवा मनामध्ये. धनगर समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि जनजागृती अभावी धनगर समाज मागाय. एवढ्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं की समाजाला एक थोडं फॉरवर्ड समाज म्हणून आपण बघावं. पुणेसारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये आपण राहतो. आम्ही तिकडे डोंगराळ भागात कराड भागात राहतो. आमच्या भागामध्ये ऊस खूप असतो आणि ऊसाच्या पट्ट्यात सुद्धा जरा शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, पण वाघमोडे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच गोष्टी डेव्हलप होत चालल्यात आणि आपण सुद्धा ह्या भागामधला गोरगरीब म्हातारे कामगारची मुलं आहेत त्या मुलांना संघटित करावं आणि 80% समाजकारण करून 20% राजकारण करावं अशी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय अहिल्या, जय मल्हार. धन्यवाद साहेब. बरं झालं साहेब तुम्ही वय सांगितलं, नाही तर आज पण तुम्ही